कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी आज पहिली मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे। मंत्री नितेश राणेंकडून गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता, मात्र राधाकृष्णन यांचा समर्थन अशक्य असून ते आमच्या विचारांचे नाहीत असं शरद पवारांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाबाबत उपसमिती स्थापन करण्यात आली। चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती प्रमुख असणार आहे आणि हीच समितीमध्ये आता मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यासहित एकूण 11 मंत्र्यांचा समावेश सुद्धा आहे। नाशिकमध्ये आज मराठा संघटनांची एक बैठक होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील संघटनांची ही बैठक होणार आहे। नागपुरात निघालेली मंडळी यात्रा हिंगोलीच्या वसमतमध्ये आता दाखल झालेली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात या यात्रेचं स्वागत केलं। पालकमंत्री नितेश राणेंनी कणकवली बाजारपेठेमध्ये मटक्यावरती धाड टाकली होती। यावर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन करण्यात आलं। अतुल बाबा भोसले यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे यातून आता लक्षात येत आहे खरे वोटचोर कोण आहेत। राहुल गांधींनाच वोट चोरीचं कंत्राट दिलेलं आहे ते हे स्पष्ट दिसतंय। राहुल गांधींनीच आता याचं उत्तर द्यावं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात। 3 आठवड्यांपूर्वी कचरा उचलण्याचं टेंडर निघालं होतं, त्याचा घोटाळा आम्ही बाहेर काढलाय। त्याबद्दल आम्ही पालिकेकडे माहिती सुद्धा मागितली होती, मात्र पालिकेनं आम्हाला कोणतीही माहिती देण्यास नकार दिला। मुंबईकरांचा पैसा कुठे आणि कोणाकडे जातोय याची माहिती मिळालीच पाहिजे। आम्ही पाठपुरावा करणं सोडणार नाही असं संदीप देशपांडेंनी विधान केलंय।